राधिका, राधिका झालीस का तयार? आज काय दुकानाचं ओपनिंग आहे बाबा. आई बाबा झालेच आहेत ऑलमोस्ट रेडी. आपणही रेडी होऊया नाही का? बापरे, राधिका तर खूपच चिडली आहे. आता काही खरं नाही. ते ऍक्च्युअली राधिका, शनायाला मी इथे बोलवलेलं नाहीये. राधिका, आता शनाया आपल्या बाजूला राहायला आली, याच्यात माझी काय चूक आहे? मी नाही तिला बोलवलेलं. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाही, विश्वासाचा प्रश्नच नाही. खरं सांगू का, काय खरं काय खोटं आता मला काही समजूनच नाही राहील. हे असं जेव्हा होतं ना, तेव्हा आपल्या माणसावरचा विश्वास डळमळीत होतो. आपला नवरा एका दुसऱ्याच बाईच्या प्रेमात आहे. प्रेमात होतो राधिका, आता नाहीये. पण तेव्हा तरी का होतात? सगळीकडे चर्चा, शोभा नुसती. आणि आताही ती पोरगी आपल्या शेजारी राहायला आली आहे म्हटल्यानंतर चर्चा होणारच ना. सोसायटीतल्या बायकांना तर उदाहरण आलं असेल. गुरुनाथ सुभेदार ज्या पोरीच्या प्रेमात होते ती त्यांच्या शेजारीच राहायला आली आहे, शेजारीच राहायला आली आहे. झाली चर्चा. राधिका, आता ती ईशाच्या घरी आली आहे. आपला काय संबंध आहे याच्यामध्ये? संबंध कसं नाही? नाही ठीक आहे, आपण एक वेळ मानला संबंध नाही, पण लोक तर संबंध जोडणारच ना. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर माझा कुठला प्रियकर असता आणि तो आपल्या शेजारी राहायला आला असता तर काय केलं असतं तुम्ही? जीव घेतला असता त्याचा. मी तर तसं नाही करते ना. राधिका, ऐक ना, विषय कुठून कुठे चाललाय. तू सोड ना. मी तर तिच्याशी बोलतही नाही आता. तेच बरं. पुन्हा जर ती माया वाटायला गेली ना तर सोडणार नाही मी तिला. बाहेर या, नाश्ता तयार. अरे बापरे, जाम चिडली आहे. गुरुनाथ सुभेदार, आता हे प्रकरण लवकरात लवकर सोडवा, नाही तर तुमचं काही खरं नाही. अरे शनाया कोणाचंच ऐकत नाही. स्वतःचं तर नुकसान करणारच आहे, पण माझंही करणार. तिला ना काही करून थांबवलं पाहिजे यार. हाय शनाया, तू निघालीस ऑफिसला? नाही, मेकअप करून झोपणार आहे मी आता. हा ऐक ना, मला ऑन द वे बॉलिवूड क्लासला सोड ना प्लीज. मी माझी जाते, तू तुझी जा. यार शनाया, डोंट बी सो मीन टू मी ना. मला सोड ना, सोबत जाऊयात. शटाप या ऋषी, मला गॅरी सोबत जायचंय. तर ते कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? त्याची निघायची वेळ झाली, मी त्याला भेटेन आणि आम्ही जाऊ एकत्र ऑफिसला. प्लीज 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 ना, प्लीज तू नको असं काहीतरी करू. माझा ऐक ना यार. आणि तू थोडासा गॅरीचा पण विचार कर ना. एक मिनिट, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? मी किती दिवस झाले ऐकते, तू सतत काहीतरी बोलत असते असं. तुला काय आहे गॅरीशी? तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस की त्याची बेस्ट फ्रेंड आहेस? नाही नाही नाही, मी तुझीच बेस्ट फ्रेंड आहे. 100% मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. पण इशू तो नाहीच आहे. मी ना नेहमीप्रमाणे तुझ्या ब्राईट फ्युचरचा विचार करते. यू नो व्हॉट आय मीन, राईट? नो, आय डोंट नो व्हॉट यू मीन. आय विल एक्सप्लेन. ओके, गो. हा, तर म्हणजे मी तुझीच बेस्ट फ्रेंड आहे. पण इशू असा आहे की जर तू अशी वेड्यासारखी वागत राहिलीस तर गॅरी अंकल तुला कायमचे सोडून जातील. आणि एकदा गॅरी अंकल सोडून गेले की काय वेळ येते हे आपण दोघींनी अनुभवलंय ना शनाया. तुला कळतंय का मी काय सांगतेय? सोड ना. तसंही आता काय राहिलंय, ते गॅरी चीट करतोच आहे मला. काय चीट चीट यार. हे बघ, तू सगळ्यात पहिलं हे समजून घे की तू त्याची गर्लफ्रेंड आहेस आणि राधिका आंटी त्याची बायको आहे. आणि दुसरा मुद्दा हा आहे की तू जर त्याच्याशी अशी वागलीस तर तो तुझ्याशी ब्रेकअप करणार. आणि ही इज युअर ATM, राईट? इफ गॅरी अंकल इज गॉन, एव्हरीथिंग इज गॉन बेबी. युअर शॉपिंग, आर लक्झरी हॉटेल, युअर गुड क्लोथ, एव्हरीथिंग इज गॉन. मला एक कळत नाहीये, तू तरीही पॉझिटिव्ह का होतेस त्याच्याबद्दल? नाही होते पॉझिटिव्ह, पण तू मला सोडून तिच्याकडे काय? सी यार, दिस इज व्हेरी इन्सल्टिंग. आय डोंट नो, मी त्याला कसंही करून माझ्याकडे आणणारच आहे परत. सो बाय. सी, ऐक ना.
शनायाला कसं पटवायचं यार काही कळत नाहीये. ती इथे राहिली तर माझं जगणं कठीण होऊन जाईल. वाट लागेल माझी. तिच्याशी बोलायलाच हवं. पण कसं? हा, खाली जाऊन फोन करतो. अरे 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 गुरु गुरु का आलं? वर पाय आजी दिसते का पाय? दिसली का? लहानपणी बरं की नाही गुरु, मी तुला असंच सांगायची. मग तू तासन तास वर पाहत राहायचास, आजी दिसते का शोधत राहायचा. आता पुन्हा ठसका लागला ना, तासच वर पाहायचं बरं, आजीला शोधायचं. काही ते लहानपणी ठीक होतं ग. आता मोठेपणी आपल्याला माहिती असतं ना, ते अन्ननलिका वगैरे सगळं. काही नाही, मला घाई होती म्हणून ठसका लागला, बाकी काही नाही. मी पण एक शिक्षिका आहे बरं. कठीण गोष्ट सोपी करून सांगायची असते. पण तू काहून एवढं पटपट काहून झाला? अगं ते जायचंय ना मला. राधिका येत आहे ना सोबत तुझ्या, मग ती तयार होत आहे. बरोबर खा हळूहळू. हा म्हणजे अगं ते मला याच्यासाठी जायचं ना, गाडी बघायला जायचं. आता गाडी घायला पाहिजे तुला. अगं ते मध्ये नाही का कचरा टाकत होतं कोणीतरी, तो गाडीवाला नीट स्वच्छ धुत नाही ग गाडी. त्याला आज जरा झापतोच. राधिका आली की तिला पाठव, मी जरा पुढे खालीच आहे. हा, पाठव तिला आज. अरे पण चहा तर पिऊन हो. अरे खाऊन तर जा ना 2 दिवस. हे पाय पोट्टा, अति घाई. काय करतेस रे? काय करतोयस असं? तू काय करतेस? तू बघेल ना कोण. काय कोण आहे इकडे? प्लीज तू ऐक ना माझं यार. काय बच्चा तू असं काही करू नकोस. आता तू जा ना यार इथून. आय रिक्वेस्ट प्लीज इथून जा ना तू. डॅडी, मी इथून जायला थोडी झाले. म्हणजे बच्चा तू ऐक ना यार, असं कोणी पाहिलं तर काय होईल? गॉड, किती घाबरतोस? दार बंद आहे. अगं पण असं अचानक कोणी समोर आलं तर? मी जरी खालच्या मजल्यावर राहत असलो ना, तरी माझा वरचा मजला रिकामा नाहीये. लिफ्ट 4थ्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर येईपर्यंत काहीही घडू शकतं. किती स्मार्ट आहात तुम्ही. तुम्ही लिफ्ट मध्ये लॉक का नाही करत? वेळ पडली तर तोही करायला लागेल. पण तुम्हाला दोघांना पकडल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही. माझं नाही अहो, जाऊ द्या ना. सोडा ना आता तो विषय. हा, मी काय म्हणतो, ते तुमचं काश्मीर ट्रिपचं काय झालं? कधी जाताय? आता काश्मीर टूर कॅन्सल. आता मिशन लबाड बोका.